की आम्ही देऊ पैसे वाढवून, पण मुळात पैसे देऊ आणि जे देत आहेत ते हे देत असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास जास्ती होता, हा त्यातला भाग आहे. मग ते तसं दिल्लीत का नाही घडलं? दिल्लीत भारतीय जनता पक्ष आम्ही देऊ म्हणतोय आणि केजरीवाल देत होते, 10 वर्ष सत्ता होती तरी का नाही? तर मुळात देऊ हे आश्वासन किंवा देत असलेला पक्ष याहीपेक्षा तिथे जो जास्ती परिणामकारक घटक होता तो असा होता की केजरीवालांची प्रतिमा जी होती भ्रष्टाचारी नसलेली किंवा प्रामाणिक माणसाची, त्याला मोठा डेंट आला किंवा त्याच्यात फार मोठा फरक पडला. आणि ही निवडणूक संपल्यावर सुद्धा निवडणूक खूप चुरशीची होईल, टाईट होईल, टच अँड गो होईल असं अनेक जाणकार सांगत होते. आणि त्याची कारणं अशी आहेत की मुळात केजरीवालांचा उदय जो आहे तो अण्णा हजारेंच्या आंदोलनात आहे, त्यामुळे त्याला ते नैतिकतेचं अधिष्ठान होतं. ते स्वतः आरटीआय ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याच्यासाठी. धनंजय मुंडे आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यामुळे अजित पवारांनाच पालकमंत्री केलं गेलं बीडचं. म्हणजे काय, साप बी मऱ्यावर लाठी बी ना तुटे. म्हणजे फडणवीस नामानिराळे राहतील कारण ते मुख्यमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडे, पण ते काय धनंजय मुंडेंवर कारवाई करताना दिसत नाहीत थेट. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी मिलिंद लिमये पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण आत्ता या क्षणी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेला दिल्ली विधानसभेचे निकाल घोषित होत आहेत आणि हे निकाल घोषित होत असतानाच भाजपा साधारणपणे 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीच्या विधानसभेमध्ये सत्तेवरती येताना दिसते आहे. आणि हे सत्ता पालट होत असताना म्हणजे आपला फार मोठा धक्का देत, म्हणजे हा आप जी आहे ती हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे एक इजा बिजा तिजा तिसऱ्यांदाही पुन्हा आप सत्तेवरती येते की काय अशी एकीकडे चर्चा सुरू असताना भाजपने त्याला पूर्ण कलाटणी देत ती पुन्हा सत्तेमध्ये येताना दिसतात. 27 वर्षांनी भाजपची सत्ता दिल्लीमध्ये येते, हा विषय फार महत्वाचा आहे. आणि त्याच्यानं पाठोपाठ हरियाणा झालं, महाराष्ट्र झालं आणि आता दिल्ली झालं. तिन्ही राज्यांमध्ये लागोपाठच्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेस भुईसपाट होताना दिसते आहे. आणि ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर येते आहे. त्याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत, कशामुळे हे सगळं घडतंय? एका बाजूला राहुल गांधी निवडणूक आयोगावरती आरोप करतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्या पक्षाची अवस्था ही होताना दिसते आहे. तिसऱ्या बाजूला तिसरा जो विषय आपण आज घेणार आहोत तो आहे अमेरिकेतून जे इथून गेलेले जे निर्वासित म्हणता येईल किंवा त्याला आपण नोकरीच्या शोधात गेलेले जे लोक होते, ते भरकटलेले लोक होते, तिथे त्यांना योग्य प्रवेश मिळालेला नव्हता, नियमाच्या बाहेर प्रवेश त्यांचा झालेला होता. अशांना हातकड्या घालून भारतामध्ये परत पाठवलेला आहे अमेरिकेनी. जो आता ट्रम्प सरकार आले त्या ट्रम्प सरकारनी. आणि चौथा विषय जो आहे तो अर्थात बीडचा विषय चालूच राहतोय. आणि तो विषय त्यामुळे आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडला गेले त्यावेळेला ते काय थोडंसं राजकारण रंगलं, या विषयावरती आपण या आजच्या चर्चेची शेवट करणार आहोत, सुरुवात करणार आहोत दिल्लीपासून. आणि त्यासाठी दिल्लीमध्ये ज्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केली असे वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आपल्यासोबत आहेत. वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे, आपलं स्वागत. शैलेंद्र, पहा, 27 वर्षानंतर भाजपानी असा पलटलाय, म्हणजे गेम पलटलाय ज्याला आपण म्हणता येईल, टांगा पलटी केलाय म्हणा, घोडे फरार झालेत, जो एकनाथ शिंदेचा आवडता शब्द होता तो झालेला आहे. केजरीवालांना तिसऱ्यांदा सत्तेस येण्याची स्वप्न जी पाहत होते केजरीवाल, त्यांना परास्त करून, त्यांना उद्ध्वस्त करून भाजपा जवळपास बहुमताच्या पेक्षा 10 ते 11 जागा जास्त, म्हणजे आता आपण जो निकाल ऐकतोय त्याप्रमाणे 46-47 ठिकाणी भाजपा आघाडीवरती आहे, काही ठिकाणी विजय देखील मिळवलेला आहे. आणि केजरीवालांची आप पार्टी जी आहे ती साधारण 22-23 जागांवरती थांबताना दिसते आहे. या निकालामागची नेमकी कारणं काय आहेत? एक. दुसरी गोष्ट, केजरीवाल स्वतः पराभूत झालेले आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया पराभूत झालेले आहेत, विद्यमान मंत्री आतिशी आहेत त्या मात्र विजय होताना आपल्याला दिसतात. ह्याकडे आपण कसं पाहूया? म्हणजे पहिली गोष्ट, पराभव होण्याची कारणं काय आहेत? दुसरी गोष्ट, हे दोघं पराभूत होण्याची कारणं काय आहेत? आणि आतिशी मात्र विजय होताना दिसतात. काय बघाल आपण, कसं बघाल? म्हणजे ही निवडणूक संपल्यावर सुद्धा निवडणूक खूप चुरशीची होईल, टाईट होईल, टच अँड गो होईल असं अनेक जाणकार सांगत होते. आणि त्याची कारणं अशी आहेत की मुळात केजरीवालांचा उदय जो आहे तो अण्णा हजारेंच्या आंदोलनात आहे, त्यामुळे त्याला ते नैतिकतेचं अधिष्ठान होतं. ते स्वतः आरटीआय ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याच्यासाठी. आणि स्वतः एक ब्युरोक्रेसीतले नोकरशाहीतले अधिकारी असताना राईट टू इन्फॉर्मेशन किंवा माहितीच्या अधिकाराचा वापर करून गरीब जनता कसे आपले अधिकार मिळवू शकते हे तळागाळात जाऊन त्यांना समजावून सांगून ते अधिकार त्यांना मिळवून देणारे कार्यकर्ते ही त्यांची ओळख होती. मग अण्णांच्या आंदोलनात आल्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांच्यामुळे शिकले सवरलेले त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले संपर्कातले लोक की जे उच्च विद्याविभूषित आहेत, तसे सोसायटीतले एलिट्स आहेत, IITians आहेत,
IIM वाले आहेत असे लोक जोडले गेले आंदोलनात. ते जोडले गेल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मग अण्णा हजारेंनी त्यांच्यापासून फारकत घेतली. हा इतिहास आहे. पण ते आल्यानंतर त्यांची भाषा अर्थातच अशी होती पाटी कोरी असल्यामुळे की मी इतरांपेक्षा वेगळा आहे आणि जी बसबसपुरी राजकारणाची झाली आहे त्याला मी वेगळी दिशा देऊ इच्छितो, राजकारण स्वच्छ करू इच्छितो. आता अशी माणसं अर्थातच जंजीरमधले अमिताभ सारखे वाटतात आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा मिळाला. ते सत्तेवर आले, निवडूनही आले आणि किती निवडून आले तर ज्यावेळेला 14 साली नरेंद्र मोदींची लाट देशात आली त्यावेळेला केजरीवाल 70 पैकी 67 जागा जिंकून निवडून आले. म्हणजे विरोधी पक्षनेताही नाही. आज काँग्रेसची अवस्था मागच्या निवडणुकीला झाली होती देशात 303 जागा आल्यावर. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या 132 आल्यामुळे झाली. ती अवस्था केजरीवालांनी सर्व पक्षांची दिल्लीत केली, भाजपची आणि काँग्रेसची देखील. पण ते येताना मुख्यत्वे त्यांनी काँग्रेसची वोट बँक बरीचशी काबीज केली. दुसरं म्हणजे शीला दीक्षितांची अँटी इन्कम्बन्सी होती मोठ्या प्रमाणावर आणि तिथे भाजप निष्प्रभ होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेसची वोट बँक सगळी त्यांच्याकडे आली. तळागाळातल्या लोकांसाठीच त्यांनी काम केलं होतं माहितीच्या अधिकारातनं. त्याबरोबर उच्च विद्याविभूषित आले त्यामुळे भाजपची वोट बँक खच्ची झाली. त्यामुळे समाजाच्या सर्व थरात पाठिंबा मिळताना पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदींना कोण हरवेल तर दिल्लीत केजरीवाल, म्हणून मायनॉरिटी पण त्यांच्याबरोबर राहिली. त्यामुळे दलित, मायनॉरिटीज, शोषित वर्ग, त्याच्याबरोबर उच्च विद्याविभूषित, सुशिक्षित, टेक्नॉलॉजी वापरणारा वर्ग हे सगळे त्यांच्याबरोबर आल्यामुळे ते सत्तेवर आले. आणि आज जो पराभव झालाय तो त्यांची प्रतिमा भ्रष्टाचाराची आहे. त्यांनी मोठा राजवाडा बांधला, मोठं घर बांधले खूप पैसे खर्च करून 2 खोल्यात राहणाऱ्या माणसांनी. त्याच्यानंतर त्यांनी ज्या योजना दिल्या म्हणजे मोफत वीज, मोफत पाणी, मोफत शाळा, मोफत आरोग्य सेवा, म्हणजे मोहल्ला क्लिनिक केली त्यांनी. तर मोहल्ला क्लिनिक्स मध्ये भ्रष्टाचार झाला. एका दिवसात 24 तासात तिथल्या डॉक्टरांनी 3-4 हजार पेशंट तपासले आणि त्यांना औषधं लिहून दिली. ती पण मिळाली की जी महागडी औषधं, जी प्रायमरी हेल्थ सेंटरला मिळत नाहीत अशी औषधं. अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर ह्याच्यात काहीतरी गोडबांग आल्या, भ्रष्टाचार आहे हे लोकांना वाटलं. त्यांनी राजवाडा बांधला, त्याची जोड मिळाली. त्यांनी ज्या शाळा केल्या रंगरंगोटी लावून, त्यातल्या काही मोजक्या शाळांमध्ये रंग लावून पालटलं, पण प्रत्यक्षात सुविधा आहेत की नाही अशी शंका आली. अशा बातम्या आल्या. या सगळ्या प्रकारांमुळे हा मॅन विथ द डिफरन्स, जसं भाजप पार्टी विथ द डिफरन्स होती तसं हा माणूस राजकारणाची दिशा बदलवू पाहतोय आणि स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे, IAS अधिकारी आहे, सुशिक्षित आहे, उच्च विद्याविभूषित आहे. या सगळ्या ते उच्च विद्याविभूषित, सुशिक्षित, IAS होते हे खरं आहे, RTI ऍक्टिव्हिस्ट होते हे खरं आहे, पण ते भ्रष्टाचारी नाहीत हे जे वाटत होतं ती प्रतिमा त्यांची मलिन करण्यात भाजपला यश मिळालं. म्हणजे ते आहेतही काही प्रमाणात, कारण आरोप आहेत ते सिद्ध झालेले नाहीत, पण संशयाचं वातावरण त्यांच्याविषयी झालं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा फायदा भाजपने पुरेपूर घेतला. त्यामुळे ही पराभवाची कारण आहेत. त्याचबरोबर त्यांना जेलमध्ये जायला लागलं. लिकरचं जे विषय आहे विधेयकाचा आणि लायसन्सचा आणि त्याच्यामध्ये जे संगनमत किंवा लागे बांधे आहेत लिकर लॉबीशी आणि त्यातल्या दलालांची, त्याच्यामुळे फार मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्याविषयी निर्माण झालं. त्यामुळे एकीकडे भ्रष्टाचार, दुसरीकडे वैयक्तिक चारित्र्याच्या पातळीवर, त्याच्या पलीकडे जाऊन हे सगळे आरोप झाल्यावर जेलमध्ये जाताना त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा प्रदर्शित केली नाही. मी आत्म कारभार चालवेल असं म्हणलं. लोकांना असं वाटतं की हा माणूस खुर्चीला चिकटतोय. त्याच्यानंतर आल्यावर त्यांनी अतिशींना केलं मुख्यमंत्री, पण म्हणाले की आता निवडणुकीत सत्ता आली तर परत मी होईल. कुठेतरी लोकांना असं वाटतं की हा माणूस खुर्चीसाठी करतोय हे सगळं किंवा एकाधिकारशाही आहे. वर सत्तेवर आल्यापासून गेल्या 10 वर्षात गोपाल राय असतील, आशुतोष असतील पत्रकार, किंवा कुमार विश्वास सारखे त्यांचे सहकारी असतील, हे सोडून गेले. बरं, ह्याही लोकांचे कॅरेक्टर्स काही मलिन नाही आहेत, चारित्र्य मलिन असलेले लोक नव्हते. त्यामुळे ते सोडून गेल्यामुळे जनतेला वाटायला लागलं कुठेतरी एकीकडे हा एकाधिकारशाहीवाला माणूस आहे आणि आत्ताच्या 2-3 वर्षात ते भ्रष्ट आहेत असं वाटायला लागलं. त्या प्रतिमेमुळे आता त्यांची, म्हणजे हा अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल लोकांचा दिलेला कौल आहे, त्यांना नाकारलंय, झिडकारलंय, असा या कौलाचा प्राथमिक अर्थ आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण त्याचबरोबर केजरीवाल स्वतः पराभूत झालेत, मनीष सिसोदिया सिसोदिया पराभूत झालेत आणि आतिशी मात्र निवडून आलेले आहेत. त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगताय? हे बघा, आतिशींची निवड जी केली केजरीवालांनी तुरुंगात गेल्यावर, ती अशासाठी केली की त्यांना आव्हान उभ्या राहणार नाहीत. त्यांची फॅमिली जी आहे, म्हणजे त्या आझाद हिंद सेनेत त्यांचे पूर्वज होते, त्याच्यानंतर त्या सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडे शिक्षण खातं होतं, सांस्कृतिक कार्य मंत्रालय होतं आणि ते अतिशय सुविद्य, सुसंस्कारित अशा प्रकारचा चेहरा आहे. त्यांची पर्सनॅलिटी माइल्ड आहे. त्या अशा आक्रमक, प्रचंड आक्रमक आणि बेताल काहीतरी बोलणाऱ्या नेत्या नाहीत आणि ते दिसूनही आलं. केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर आतिशींनी कारभार केला, त्यांनी काही राजकीय उत्तरही दिली भाजपच्या प्रचाराला, परंतु त्यांनी राज्यव्यापी नेता किंवा देश पातळीवर आतिशींचं नाव पुढे आलं असं दिसलं नाही, कारण ते तितके आक्रमक नाहीत, त्या तशा माइल्ड स्वरूपाच्या नेत्या आहेत आणि त्यामुळेच त्या सोयीच्या असल्यामुळेच त्यांचं नाव पुढे केलं होतं. आता झालं असं की केजरीवालांच्या चारित्र्य, त्याच्यानंतर त्यांच्यावर झालेले आरोप, गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारचे त्यांचे इंटरव्ह्यूज विविध वाहिन्यांना दिलेले, म्हणजे सगळीकडे ते फक्त राजकीय भाषा बोलत होते.
की हे कसं मोदी आणि या लोकांनी राजकीय अंगाने मना केलंय. म्हणजे ईडीचा गैरवापर, नायब राज्यपालांचा गैरवापर, पोलिसांचा गैरवापर, अगदी काल परवा अँटी करप्शन ब्युरोचा गैरवापर, अशा प्रकारचे आरोप ते करत राहिले. तेव्हा ते राजकीय स्वरूपाचे आरोप होते आणि ही त्यांची प्रतिमा नव्हती. हा माणूस चांगला आहे, प्रामाणिक आहे, हा इतर राजकारण्यांपेक्षा वेगळा आहे, यांचा पक्ष वेगळा आहे, हा झाडू घेऊन सगळं साफ करायला आला, हे जे वाटत होतं त्याच्याऐवजी ते सगळे इतर पक्षांच्या सुरात बोलतायत सिसोदिया आणि ते असं वाटायला लागलं, म्हणून त्यांना जनतेने नाकारलंय. त्याच्या विरुद्ध अतिशय तशी भाषा बोलत नव्हत्या, अतिशय राजकीय उत्तर देत होत्या, आपलीच भाषा बोलत होत्या, पण त्या तितक्या आक्रमकपणे बोलत नव्हत्या, त्या रुळलेल्या राजकारण्यांसारख्या बोलत नव्हत्या, म्हणून कदाचित त्यांना स्वीकारलं असेल लोकांनी. बरोबर आहे. त्याचबरोबर एक मुद्दा त्यातला महत्वाचा वाटतो की त्याची पण दखल घ्यावीशी वाटते किंवा तेही लोकांना जाणून घ्यायला आवडेल की हे सगळं एवढं मोठं पतन होत असताना, म्हणजे एकदा 67 जागा निवडून आल्या, म्हणजे भाजपचे फक्त 3 आमदार निवडून आले, एकदा 62 सहा निवडून 62 यांच्या आधी. 6 निवडून आले, काँग्रेसचे 2 निवडून आले, म्हणजे 62 निवडून आले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्याला जनतेचा पाठिंबा मिळालेला होता, तो जनतेचा पाठिंबा तितक्या मोठ्या प्रमाणावरती तो एकदम गेलेला नाही. सीट त्यांच्या खूप खाली आली आहेत, म्हणजे सत्तेवरून ते बाहेर जात आहेत, त्या 22-23 जागांवरती ते अडकत आहेत. बहुमतासाठी 36चा आकडा हवा आहे, परंतु त्यांचं वोटिंग पर्सेंटेज ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण वोट शेअर ज्याला म्हणतो, ते साधारणपणे 42-43% आसपास आजही दिसतं आहे. म्हणजे आता अजून सगळे निकाल लागलेले नाहीये, ते लागतील थोड्या वेळामध्ये आणखी, परंतु जो काय आकडा समोर येतोय त्या आकड्याप्रमाणे त्यांचं साधारण 42-43% वोट शेअर जे मिळालेलं मतदान आहे याच्यामध्ये कायम दिसतं आहे. आणि भाजपचं जे आहे ते साधारणपणे 48% आसपास गेलेलं दिसतं आहे. तर हा जो मतदानाचा टक्का टिकवण्याचा जो विषय आहे, हे नेमकं आपल्याला काय सांगतो? हे बघा, त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की इतर राज्य आणि दिल्ली याची तुलना तशा अर्थाने थेटपणे करता येत नाही, कारण भारतातल्या कुठल्याच दोन राज्यांची तुलना एकमेकांची करता येत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जसं लाडकी बहीण योजना असेल, कटेंगे बटेंगे असेल, हे विषय होते, तिथे कटेंगे बटेंगे हा विषय तितक्या प्रमाणात नव्हता, कारण दिल्ली खूप जास्ती कॉस्मोपॉलिटन आहे. म्हणजे दिल्लीमध्ये जसं मी दिल्ली, पश्चिमी दिल्ली जे आहे, वेस्टर्न दिल्ली जे आहे, तिकडे पंजाबी लॉबी, श्रीमंत एलिट्सचे लोक आहेत. म्हणजे आपल्या क्रिकेट संघातले शिखर धवन असेल किंवा गौतम गंभीर, म्हणजे मी जिथे राहायचो ओल्ड राजेंद्र नगर, त्याला रजिंदर नगर म्हणतात तिथल्या भाषेत, तर तिथे सगळे पंजाबी मंडळी आणि उच्चभ्रू आहेत. म्हणजे गौतम गंभीरचा बंगला तिथेच होता, गौतम गंभीरचे आजोबा हे अरुण जेटलींचे मित्र, त्यामुळे अर्थातच तो भाजपमध्ये दिसलाही. आणि क्रिकेट असोसिएशनचे नातं जे अरुण जेटलींचं होतं, त्यांच्या नावाने स्टेडियम पण आता तिथलं झालेलं आहे. तर तो जो सगळा पंजाबी उच्चभ्रूंचा जो वर्ग आहे, ते पंजाबच्या डिबॅकल नंतर भाजपपासून दुरावले होते का काय, अशी शक्यता होती. कारण एक तर पूर्वीची खलिस्तानची मुवमेंट, त्यानंतर आम आदमी पार्टी हा एकच प्रादेशिक पक्ष असा आहे इंडिया अलायन्स मधला की ज्यांनी 2 राज्यामध्ये सत्ता मिळवली, बाकी सगळे आपापल्या राज्यापुरते सीमित होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पंजाबी लॉबी त्यांच्यापासून दूर गेली तर त्याचे दूरगामी परिणाम पंजाबमध्ये उद्या दिसतील. आणि आज तुम्ही जे म्हणाल याची कारणं काय आहेत, तर त्याच्यामध्ये महत्वाचं कारण असं आहे की टक्केवारी मतांची. अरविंद केजरीवालांनी एकाच वेळेला भारतीय जनता पक्षाची मतं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घेतली. पंजाबच्या सत्तेमध्ये पंजाबी वर्गही भाजपच्या बरोबर, अकाली दल असल्यामुळे अनेक वर्ष होता, अकाली दल सत्तेवर होतं भाजपच्या बरोबर, त्यामुळे ती मतं केजरीवालांनी घेतली. सुशिक्षितांची घेतली, म्हणजे ज्यांना शिक्षण आहे आणि उच्च पूर्वी झालं. असं. आता ही आत्ताच्या निवडणुकीला झोपडपट्टीतले लोक, अनधिकृत कॉलन्या खूप आहेत दिल्लीत, दलित वर्ग मोठ्या प्रमाणात, मोफत वीज, मोफत आरोग्य सेवा, मोहल्ला दवाखाने आणि फुकट शाळा, ह्याच्यातनं ते तळागाळापर्यंत शिरले होते. त्यांचं आरटीआयचं आंदोलन होतं, ते तळागाळातल्या लोकांना अधिकार देण्यातच होतं. ती जी वोट बँक आहे ती त्या प्रमाणात क्षीण झालेली नाही त्यांची. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सर्वंकष प्रयत्न करून सर्व सेक्शन मधली मतं मिळवायचा प्रयत्न केला, आपली वोट बँक कॉन्सॉलिडेट केली. म्हणजे भारतीय जनता पक्षाची वोट बँक जी आहे ती गेल्या 2-3 निवडणुका वाढत गेलेली आहे, थोडी थोडी, म्हणजे ती कमी झालेली नाही. जसं उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागा लोकसभेच्या भाजप जिंकलं जेव्हा 14ला, तेव्हाही मायावतींचा वोट शेअर तेवढाच होता, फक्त जागा जिंकल्या नव्हत्या. टॅक्टिकली उमेदवार उभं करणं याच्यात ते उमेदवार जिंकण्याचं यश आहे. तसं आत्ता केजरीवालांची मत पर्सेंटेज आहे, म्हणजे जसं दलित वोट बँक त्यांची अख्खी गेलेली नाही भाजपकडे, मुस्लिम वोट बँक किंवा मायनॉरिटीज हे ऑब्व्हियसली जे भाजपला पराभूत करतील त्यांच्याकडेच राहत आहेत. 10 ते 15 जागा दिल्लीतल्या अशा आहेत की ज्या मुस्लिम किंवा मायनॉरिटीज डॉमिनेट करतात. पण केजरीवालांची एक जी वोट बँक होती की मोठ्या प्रमाणावर महिला त्यांच्या बाजूने आहेत, असं सगळ्या सर्व्हेमध्ये दिसत होतं. कारण बसमध्ये महिलांना मोफत केलं होतं. म्हणजे वीज, पाणी, त्याच्यानंतर शाळा, आरोग्य सेवा हे सगळे नागरिक घेतातच, म्हणजे महिलाही घेतातच. मुलींमध्ये शिक्षणातल्या मुलीही असतात ज्या पुढच्या वोटर असतील, पण महिलांना बसचा प्रवास फ्री अख्ख्या दिल्लीत, ही फार मोठी सुविधा होती. आणि सगळ्या पोल्समध्ये लोकांचे जे पोल घेतात, जनतेचे बाईट घेतात सगळे चॅनेल्स,
त्या सगळ्यात महिला आनंदी आहेत असं दिसत होतं. त्यामुळे या सगळ्या सुविधा येणाऱ्या भाजप सरकारला चालू ठेवाव्या लागतील, कारण हा आता सगळीकडचा पॅटर्न झालेला आहे. ते कमी केलं तर नाराजी तयार होईल आणि ती दिसेलच पुढच्या निवडणुकीत. म्हणून त्यांची महिलांची वोट बँक, महिलांचं पर्सेंटेज जे आहे वोटिंगचं, ते तुलनेने थोडंसं कमी झालंय. जेवढं ते कमी होईल आणि आता मतांच्या टक्केवारीत फार फरक नाही. आणि दुसरं महत्वाचं कारण टक्केवारीचं, काँग्रेसने जो प्रचार केला राहुल गांधीने, त्यांनी पूर्णपणे केजरीवालांनी अटॅक केला केजरीवालांवर, पण मोदींच्या विरोधात अजिबात बोलले नाही त्या विषयावरती आणि येतो. त्याचा घाटाही केजरीवालांना सोसावा लागला. त्या विषयावरती येतोच आहे, परंतु मी थोडासा मध्ये आणखी एक विषय घेऊ इच्छितो की जसं तुम्ही म्हणालात की हे सगळं जे मोफत देण्याचा विषय आहे, मग तो मोहल्ला क्लिनिक असू दे, शाळा असू दे, वीज असू दे, बस असू दे, भाजपनी सुद्धा आपल्या प्रचारामध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे सगळं आम्ही देऊच असं म्हटलेलं आहे. तर लोकांनी भाजपवरती जास्त विश्वास ठेवला असं दिसतं आहे आणि केजरीवालांवरती कमी विश्वास ठेवला असं दिसतंय. परंतु भाजपानी आधी हरियाणा त्यांच्या हातून जाईल असं वाटत असताना हरियाणा जिंकलं, महाराष्ट्र त्यांच्या हातातून जाईल असं वाटत असताना महाराष्ट्र त्यांनी जिंकला आहे आणि आता दिल्लीमध्ये आपच्या हातून सत्ता खेचून घेतलेली आहे. भाजपचं नेमकं काय प्लॅनिंग या तिन्ही ठिकाणी, म्हणजे आपण हरियाणातलं केलं, महाराष्ट्रातलं केलं, पण दिल्लीमध्ये विशेषतः भाजपाने नेमकं काय ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यामुळे त्यांना ही सत्ता मिळते आहे असं दिसतंय. हरियाणामध्ये जाटांचं राजकारण आहे, त्याच्यात त्याचं ते रहस्य आहे. पण आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जसं लाडकी बहीण योजना यांनी निवडणुकीच्या आधी लोकसभेनंतर जाहीर केली आणि अंमलात आणली, 2-3 महिन्याचे पैसे जमा केले आणि मग काँग्रेसनी पण ते, म्हणजे काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना, यांनी पण ते आश्वासन दिलं की आम्ही देऊ पैसे वाढवून. पण मुळात पैसे देऊ आणि जे देत आहेत ते, हे देत असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास जास्ती होता, हा त्यातला भाग आहे. मग ते तसं दिल्लीत का नाही घडलं? दिल्लीत भारतीय जनता पक्ष आम्ही देऊ म्हणतोय आणि केजरीवाल देत होते, 10 वर्ष सत्ता होती तरी का नाही? तर मुळात देऊ हे आश्वासन किंवा देत असलेला पक्ष याहीपेक्षा तिथे जो जास्ती परिणामकारक घटक होता तो असा होता की केजरीवालांची प्रतिमा जी होती भ्रष्टाचारी नसलेली किंवा प्रामाणिक माणसाची, त्याला मोठा डेंट आला किंवा त्याच्यात फार मोठा फरक पडला. आणि त्यांचा राजवाडा जो होता किंवा मोठं घर जे आहे, इतकं मोठे पैसे खर्च करून बांधलेलं, ते आता जेलमधनं आल्यावर किंवा बेलवर आल्यावर आणि लोकांना काय म्हणतात सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये, ते घर ताब्यात घ्यावं सरकारने, दाखवावं. अरे पण तू राहतोयस का मोठ्या घरात? इतक्या तुला घरच काय इतक्या मोठा? तू साधा माणूस आहेस, मग साध्या घरात राहा. तर ते एक्सप्लेन नाही करू शकले. त्यामुळे त्यांची लाडकी बहीण योजनेसारखे त्यांनी दिलेल्या रेवड्या, म्हणजे मोफत वीज असेल, मोफत शाळा असेल, आरोग्य सेवा असेल, त्या सगळ्यातले भ्रष्टाचार जास्ती पुढे आले. त्याच्यानंतर त्यांचा राजवाडा जास्ती भोवला, शीश महल जो आहे तो जास्ती भोवला. म्हणजे केजरीवालांवरचा जो रेफरंडम आहे तो लोकांनी दिला की आम्हाला केजरीवाल नको. त्यामुळे त्या योजना ज्या आहेत ना, त्या योजना भाजपलाही द्याव्या लागतील, कारण एकाने दिले की दुसऱ्याला द्याव्या लागतात, नाही तर खूप अडचणीचं होऊन बसतं. आज कुठल्याही पक्षाकडे हे धारिष्ट नाही. आता मला वाटतं नरेंद्र जाधवांनी कुठल्या तरी मुलाखतीत जाहीर म्हटलं, कुठल्या तरी वाहिनीच्या, की मी जर अर्थमंत्री झालो तर मी काय केलं असता सीतारामन यांच्या आत्ताच्या बजेटवर त्यांनी. कारण दिल्लीतल्या म्हणजे केंद्राच्या बजेटचाही परिणाम आहे दिल्लीच्या निवडणुकीत. जे 12 लाखाचं लिमिट केलंय दिल्लीमध्ये, न्यू दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे कर्मचारी, त्याच्यानंतर माजी सरकारी नोकरीतले लोक आणि सैन्यातले लोक हे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या सगळ्याचं इन्कम टॅक्स लिमिट वाढवण्याचाही फायदा झालाय. तो आणखीन एक घटक आहे. पण जाधव जे म्हणले आता एका मुलाखतीत की मी शेतकऱ्यांना टॅक्स लावेन, की जे कोणी मांडत नाही, कुठलेही राजकीय पक्ष म्हणणार नाही, ते अर्थतज्ञ म्हणून म्हणू शकतात. तर तसं पाऊल उचलण्याचं धारिष्ट ना केजरीवालांकडे आहे, ना भाजपकडे, ना काँग्रेसकडे आहे. म्हणून केजरीवालांनी दिलेल्या योजना भाजप आल्यावर लगेच बंद करेल ही अपेक्षा करणं गैर आहे. क्रॉस सबसिडाईज करायला लागेल, पण लगेच बंद होतील असं वाटत नाही. आणि त्यांनी इतक्या देऊन, महिलांना मोफत बस देऊन सुद्धा ते का हरले? तर महिला कमी आल्या थोड्याशा वोटिंगमध्ये. का आल्या ही कारण कालांतराने पुढे येतील, पण ते महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं. भाजपला द्याव्या लागतील या गोष्टी, नाही तर ते अप्रिय सरकार लगेचच होऊ शकेल आणि बिहारला किंवा पुढच्या निवडणुकांना त्याचा फटका बसू शकेल. म्हणून ते देत राहावं लागेल. भाजपचं मायक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, निश्चितपणे त्याचे ते कशा पद्धतीने केलं असेल असं आपल्याला वाटतं. केलं असेल नाही, केलं आहे. त्याचं कारण असं की मोदींच्या सभा तितक्या प्रमाणात झालेल्या नाही. 3 किंवा 4 सभा झाल्यात मला वाटतं. अमित शहानी जास्ती सभा घेतल्यात. त्याच्यात त्यांनी लॉ अँड ऑर्डरचे विषय सांगितले, कारण दिल्लीत तो विषय होता. ती नायब राज्यपालांकडे असते पोलिसांचं खरं जबाबदारी, तरीही तो मांडला गेला. दुसरं म्हणजे दिल्लीमध्ये जी डेमोग्राफी आहे, कॉस्मोपॉलिटन आहे दिल्ली मोठ्या प्रमाणात. बाजूला लागून, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला इथे जे गेलेलं नाही दिल्लीला फार, त्यांना माहित नाही. दिल्लीमधनं तुम्ही एक 15-20 किलोमीटर आजूबाजूला गेलो की दुसरं राज्य सुरू होतं. एकीकडे राजस्थान सुरू होतं, एकीकडे उत्तर प्रदेश सुरू होतं, नोएडाची बॉर्डर 15 किलोमीटरवर लागून आहे, एकीकडे पंजाब सुरू होतं. त्यामुळे दिल्ली, एकीकडे मध्य प्रदेश आहे बाजूला पुढे, तर लागून राज्य, छोटं राज्य आहे दिल्ली, मतदारसंख्या छोटी, आमदारकीची. त्या सगळ्या याच्यामध्ये
जसं पूर्वी उत्तर प्रदेश बिहार मधले जे पूर्वांचलचे ज्याला म्हणतात ते लोक आले, ते जागा नव्हती, दिल्ली छोटी होती, कारण एकतर खासदारांचे बंगले, पार्लमेंट, विधानसभा याच्या पलीकडे जागा कुठे आहे. मग ते यमुनेच्या पलीकडे मोकळे भाग जे होते, भूभाग, तिकडे जाऊन राहायला लागले. त्याला जमना पार असं म्हणतात, आणि सारे दुखी जमना पार असं दिल्लीत म्हणलं जातं, कारण तिकडे पाण्याची समस्या होती. पण ज्याला घरच नाही तो माणूस मिळेल तिथे जाऊन राहतो, स्वस्तात मिळेल तिथे. तसे उत्तर प्रदेश बिहार मधले लोक सारे दुखी जमना पार असे राहायचे. त्यामुळे तिथे हरिकिशन लाल भगत होते पूर्वीच्या काळी. हो. त्यांनी त्या अनऑथोराइज कॉलन्यांना अभय दिलं. मग काँग्रेसची वोट बँक झाली, मग काँग्रेसचं राज्य खूप काळ होतं. शीला दीक्षितांनी बऱ्यापैकी सावरलं, त्यांनी दीर्घकाळ राज्य केलं. पण तरी देखील ती सगळी अँटी इन्कम्बन्सी आली, आणि मग त्याला जोड जी मिळाली केजरीवालांच्या कॅरेक्टरची, ते सत्तेवर आले जन आंदोलनाची. पण त्या सगळ्या अनऑथोराइज कॉलन्या, बिहारचे लोक, उत्तर प्रदेशचे लोक, त्यांची लोकसंख्या आहे. एकीकडे पंजाबी लोकांची की जे डॉमिनंट आहेत खूप, काही प्रमाणात इतर राज्यातले लोक आहेत, राजस्थानचे आणि मध्य प्रदेशचे लोक काही प्रमाणात आहेत. महाराष्ट्राचे पण लोक महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रात एक 50-60 हजार लोक आहेत तिथे, मतदार 55,000 आहेत. आणि पूर्वीपासून महाराष्ट्राचं तुम्हाला सांगतो, आपल्याला हे पटकन कळायला सोपं जाईल, की नागपूरचा जो माणूस आहे, नागपूर मध्य भारताची राजधानी असून तिथे हिंदी जास्ती बोलली जाते, पटकन समजते. पुण्या मुंबईतल्या माणसाला, मुंबईतल्या माणसाला हिंदी बोलता येतं, पण पुण्यातला माणूस, नाशिकचा माणूस, कोल्हापूरचा माणूस तितकं हिंदी सफाईने बोलत नाही. सफाईने बोलत नाही म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील, बघा तुम्ही हिंदी बोलताना कसं आपल्याला वाटतं ते. त्या तुलनेत फडणवीस पटकन हिंदी बोलतात, गडकरी पटकन हिंदी बोलू शकतात, कारण ते मध्य प्रदेशची जवळची आहे नागपूर. तसं नागपूरच्या माणसाला ट्रेनने, आंध्र प्रदेश एपी एक्सप्रेस पॉप्युलर गाडी नागपूरहून जायला, त्या एपी एक्सप्रेसने जेवढा वेळ नागपूरहून दिल्लीला लागतो तेवढाच मुंबईला यायला लागतो. म्हणजे त्यांना तो त्रिकोण समद्विभुज त्रिकोण किंवा समभुज त्रिकोणासारखा होईल. आणि त्याच्यामध्ये नागपूरच्या माणसाला दिल्ली जवळ, म्हणून दिल्लीत जेवढी मराठी माणसं आहेत, म्हणजे 55,000 वोटर असतील, तर साधारणपणे एक 3 लाख 4 लाखाची पॉप्युलेशन तिथे असायची. आता मला किती माहित नाही अचूक, पण त्या लोकांमध्ये विदर्भातल्या लोकांचा डॉमिनन्स जास्ती आहे. म्हणजे मराठी माणसं विदर्भातली, छत्तीसगडची, रायपूरची वगैरे, जबलपूरची अशी जास्ती आहेत. आणि त्या लोकांना अर्थातच फडणवीसांची सभा, गडकरींची सभा याचा अप्रूप जास्ती आहे. शरद पवार लढत नाहीत तिथे, अजित पवार लढले, सगळ्यांची डिपॉझिट गेली, कारण त्यांचा पक्ष नाव आहे तुलनेने. अजित पवारांना तसं राष्ट्रीय अपील नाही, आपण किती नाही म्हटलं तरी. म्हणून त्या मराठी माणसांचाही फायदा महाराष्ट्राच्या स्थितीचा तिथे झालाच असेल भाजपला. त्यामुळे अशा, आणि मायक्रो प्लॅनिंग इतकं केलंय की आरएसएसच्या लोकांनी काही हजार सभा घेतल्याची माझी माहिती आहे, त्या कॉर्नर मिटिंग सारख्या. कुठेही गाजावाजा नाही, माध्यमात पण आलं नाही फार. त्याच्यानंतर ह्या 4-5 राज्यातले तिथले स्थानिक नेते त्यांच्या पॉप्युलेशनला आकृष्ट करायला, म्हणजे बिहारचे लोक येऊन बिहारी लोकांच्या वस्त्यांमध्ये ठाण मांडून बसले, युपीचे नेते युपीच्या वस्त्यांमध्ये ठाण मांडून बसले. बंगालमधले लोक जे आहेत, म्हणजे चित्तरंजन पार्क असेल, चांदणी चौकच्या करोलबागेचा काही भाग असेल, जिथे आम्ही तुम्हाला फिश मार्केट देऊ, ही गोष्ट करावीच लागते, नाही तर निवडून येता येत नाही, कारण बंगाली लोक फिश खातात. तर तिथे थोडासा प्रॉब्लेम असेल भाजपला, कारण तिथे ममता बॅनर्जी आहेत, मूळचे सगळे कम्युनिस्ट आहेत, ते ठीक आहे. चांदणी चौक भागात अर्थातच मुस्लिम पॉप्युलेशन आणि आहे. तर असं विभागवार पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने डिसेंट्रलाइज पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून कॅम्पेन केलं, त्याचा लाभ झालेला दिसतो, असं आता निकालावरनं तरी म्हणावं लागेल. बरोबर. आपण आता येऊया काँग्रेसच्याकडे, कारण भाजपचं झालं, आजचं झालं. काँग्रेसनी 3 लागोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे त्या तुलनेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं, म्हणजे जवळपास 100च्या आसपास गेले, त्यांची संख्या पोहोचली, त्यांचा विरोधी पक्ष नेता झाला, ही त्यांच्याकरता फार मोठी अचिव्हमेंट आहे. पण देशभरातून सत्ता ज्याला म्हणतो, एकेकाळी काँग्रेसची निर्विवाद सत्ता सगळ्या राज्यांमध्ये होती, आता राज्यांमधले राज्य शोधावी लागतात की काँग्रेसची सत्ता नेमकी कुठे आहे. अशी परिस्थिती दुर्बीण घेऊन शोधायला लागतं. हरियाणामध्ये सत्ता येता येता गेली, महाराष्ट्रात सत्ता येता येता गेली, आणि आता दिल्लीमध्ये सुद्धा सत्ता त्यांची येणार नव्हती, पण किमान काँग्रेस कुठेतरी दिसेल अशी जी पोझिशन वाटत होती, ती पोझिशन नाहीये. आणि दुसरी गोष्ट, एकीकडे इंडिया आघाडीची बोट बांधत असताना आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत, आणि तरी सुद्धा काँग्रेसला आपला प्रभाव दाखवता आलेला नाही. हा राहुल गांधींचा पराभव म्हणायचा की काँग्रेसचा पराभव म्हणायचा, की भाजपला काँग्रेस विरहित देश करायचा आहे, त्या दृष्टीने त्यांनी केलेलं जे प्लॅनिंग आहे त्याचा परिणाम म्हणायचा. नाही, भारतीय जनता पक्षाने काँग्रेससाठी विशेष प्लॅनिंग केलं नाहीये दिल्लीत, कारण असं केजरीवालांना पराभूत करणं हे मुख्य टार्गेट होतं. अर्जुनाचा लक्ष हे माशाच्या डोळ्याकडे. तसं आज असं झालंय की काँग्रेसनी पूर्णपणे केजरीवालांवर हल्ला केला. म्हणजे राहुल गांधींनी मोदींवर किंवा यांच्यावर फार टीका केलेली दिसत नाही, म्हणजे मोजक्याच कॉन्स्टिट्युएन्सीचा विषय, आणि त्यांनी सभाही खूप केलेली नाही. पण प्रचारामध्ये त्यांनी जे काय आक्रमण केलं ते केजरीवालांवर केलं, आणि ते करताना केजरीवाल कसे भ्रष्ट आहेत, शीश महलचा उल्लेख त्यांनी वारंवार केला, भ्रष्टाचाराचा केला. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसची वोट बँक खाऊनच आम आदमी पार्टी सत्तेवर आली. त्यामुळे आम आदमी पार्टीला खच्ची केलं तर काँग्रेस वाढू शकते, याचं भान राहुल गांधींना आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा वोटर त्यांच्याकडे येणार नाही, त्यांना माहिती, कारण तो पारंपरिक भाजपचाच वोटर आहे.
पण जास्ती आपल्याला खाल्लंय आणि आप मोठी झाली. तर आम आदमी पार्टी जितकी खच्ची होईल, कारण आम आदमी पार्टी आत्ता हरली तर उद्या पंजाबमध्ये हरू शकते. त्यामुळे पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी हरली तर पुन्हा काँग्रेस रिवाईव्ह होऊ शकते, कारण पंजाबमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अँटी मोदी सेंटिमेंट आहे, कारण ती खलिस्तानची मुवमेंट होतीच. आणि आज सुद्धा तिथे काँग्रेस स्ट्रॉंग होतीच. अमरिंदर गेले भाजपकडे कारण ते राहुल यांच्याशी क्लॅश होता, सोनिया गांधीशी प्रॉब्लेम नव्हता त्यांना. त्यामुळे अकाली दल ज्या प्रमाणात भ्रष्ट होतं, तिथे जेवढी व्यसनं वाढली होती, म्हणजे बुडता पंजाब झाला होता तिथे पंजाबचा. उडता पंजाब आणि बुडता पंजाब आणि बुडता पंजाब नशेमध्ये अशी अवस्था झाली होती. त्यामुळे आणि ते चित्रपटांमधनंही आलं. तर ती बॅकग्राऊंड असल्यामुळे राहुल गांधींनी पूर्ण टीका केजरीवालांवर केली. जर केजरीवाल आणि आम आदमी पार्टी खच्ची होईल, कारण केजरीवालांसारखी पार्टी हा भारताचा म्हणजे देशाचा इतिहास आहे. आसाम गण परिषद एकेकाळी आसाममध्ये मोठ्या प्रमाणात आली, भृगुकुमार फुकन आणि महंत. तर तसं तसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष उदयाला येतात आणि अस्ताला जातात. तामिळनाडूचं राजकारण जे आहे ते वांशिकच राजकारण आहे आणि तिथे डीएमके एआयएडीएमकेच येतात कायम. ते जर वगळलं तर सगळीकडे काँग्रेस आहे. भाजप आता राष्ट्रीय पक्ष आहे म्हणायला पाहिजे, कारण साऊथमध्ये तो पूर्वी नव्हता त्या प्रमाणात. आता आंध्र असेल, तेलंगणा असेल किंवा कर्नाटकमध्ये दिसतो. तामिळनाडू दोन्ही पक्ष नाहीत, पण केरळमध्ये काँग्रेस आहे, सीपीएम होतं, तिथे भाजप थोडंफार इन्रोड्स करत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय म्हणायला हरकत नाही आपण तशा अर्थाने. म्हणजे मी निवडणूक आयोगाचे निकष म्हणत नाहीये, सगळीकडे प्रेझेन्स आहे का तर आहे. भाजपने काय केलं, नॉर्थ ईस्ट मोठ्या प्रमाणात काबीज केली, उत्तर प्रदेश काबीज केला, तेव्हा देशावर राज्य करतायत. तसं काँग्रेसला परत रिवाईव्ह करायचं असेल तर जसं हरियाणा किंवा महाराष्ट्रामध्ये अपयश आलं काँग्रेसला, त्या प्रमाणात दिल्लीत आलंय असं मी मानत नाही. कारण त्यांचा वोट बँक जे आहे, म्हणजे त्यांनी काही प्रमाणात मतं मिळवली. जागा जरी नाही जिंकल्या तरी लढाई आम आदमी पार्टी भाजपची होती हे उघड आहे. पण केजरीवालांच्या पराभवात काँग्रेसचा रोल आहे आणि ते राहुल गांधींना क्रेडिट द्यायला पाहिजे. राहुल गांधींना खूप टीका करतात लोक वारंवार, पण इथे त्यांनी केजरीवालांना पूर्ण अटॅक करून पराभूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. जरी फायदा भाजपला झाला असता राहुल गांधींचा, काही लोक तर बी टीम म्हणण्यापर्यंत मजल मारतात, पण राहुल गांधी हे कधीच बीजेपीची बी टीम होणार नाही, बीजेपीची. पण त्यांनी स्वतःचा पक्ष रिवाईव्ह करायचा असेल तर आज आम आदमी पार्टीला नक्की हरवलं पाहिजे हे त्या म्हणतात. आणि आता प्रियांका गांधी जे बोलल्या, एक छोटा बाईट दिला, त्यांनी त्याच्यामध्ये ते व्यक्त केलेलं आहे की जे जिंकले त्यांचं अभिनंदन करते, पण जे दिल्लीच्या हिताचे नव्हते ते गेलेत हे चांगलं, या पद्धतीचं त्या बोलल्या. म्हणजे केजरीवाल दिल्लीच्या हिताचे नव्हते हे त्या नक्की म्हणतात आणि त्याच्यातच काँग्रेसचा त्यांना उदय दिसतो आणि त्याच दिवशी त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणून मी त्यांना अपयशी म्हणणार नाही. म्हणजे आजच्या पराभवामध्ये काँग्रेसचा उत्कर्ष आहे हे गृहीत धरून असं त्यांचं रणनीती आहे. ते योग्य का योग्य उद्या सिद्ध होईल, पण आज मी त्यांना त्या दृष्टीने अपयशी म्हणणार नाही. बरोबर आहे. आपण दिल्लीचा विषय आणखीन कालांतराने म्हणजे याची आपण चर्चा करू, कारण आता आपण बरीच चर्चा दिल्लीच्या विषयावरती गेली, अजून आपल्याकडे पूर्ण रिझल्ट आलेला नाही. तो आल्यानंतर आपण कदाचित त्याच्यावरती पुन्हा एकदा नव्याने चर्चा करता येईल आपल्याला. पुढचा विषय आपल्याला घ्यायचा आहे तो अमेरिकेच्या संदर्भातला. जे भारतीय अमेरिकेमध्ये नोकरीच्या शोधात गेले, ते फसवले गेले एजंटांकडून म्हणा किंवा अन्य कोणाकडून म्हणा, ते तिथे निर्वासित झाले म्हणण्यापेक्षा ते लुबाडले गेले तिथे आणि बेकायदेशीर नागरिक झाले तिथले. त्यांना परत पाठवताना अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने अक्षरशः हातापायामध्ये बेड्या घालून त्यांच्या लष्कराच्या विमानांनी भारतामध्ये आणून सोडलेलं आहे आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होते आहे. कोलंबियासारखा छोटा देश स्वतःचं विमान पाठवून आपले नागरिक परत मागवू शकतो. भारतासारखा बलाढ्य देश, म्हणजे आता तुलनेने मोदींच्या काळामध्ये देश बलाढ्य झाला असं म्हणायला तरी हरकत नाही किंवा तसं म्हटलं तरी जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या नागरिकांना बेड्या घालून आणणं हे कितपत आपण सहन करावं आणि आपण ते सहन केलं का, कशा करता सहन केलं आणि नसर करायचं तर आपण काय केलं पाहिजे. दोन गोष्टी अशा आहेत की अमेरिकेमध्ये तुम्ही म्हणालात तसं फसवलं गेले एजंटांकडनं किंवा अन्य काही कारणाने गेले, अमेरिकेत गेले आणि ते तांत्रिकदृष्ट्या तिथे बेकायदेशीरपणे आहेत आत्ता असे लोक आहेत आणि ते परत पाठवले. ते पाठवायची पद्धत काय, तर अमेरिकेने पाठवले ते अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे पाठवले. म्हणजे हातात बेडी घालणं. आता त्याचं आपले जयशंकर जे आहेत परराष्ट्रमंत्री, त्यांनी संसदेत उत्तर दिलंय की ती तिथली पद्धत आहे त्याप्रमाणे केलं आणि विरोधी पक्ष टीका करतात. मी म्हणजे भारताने काय करायला पाहिजे होतं, कोलंबियाने जसं स्वाभिमान दाखवून आमचं विमान पाठवतो आणि आणा असं आपण म्हटलं, म्हणजे ही अपेक्षा व्यक्त केली, तर मला त्याचे फॉलोआउट्स काय आहेत दोन्हीचे हे सांगायचे. आपल्याकडे अनेकदा असं होतं, मोठी शहरं जेव्हा वाढतात, अर्बनायझेशन वाढतं, शहरं विस्तारतात, तेव्हा अनेक लोक स्वस्त घराचा शोध घेतात आणि घर घ्यायची ऐपत नसते मोठ्या. आता मलबार हिलला कसं घर घेतील, दादरला कसं घेतील, मग लांब जातात. मग जी उपनगरं वाढतात तिथे जाताना अनेक बिल्डर लोक फसवतात. आता एखादा फसलेला फ्लॅट धारक अनधिकृत जागेमध्ये, चुकीच्या भूखंडावर, चुकीच्या मुंबऱ्यामध्ये इमारत कोसळली, 15 मेले, 50 मेले,
त्या सळीचा साईजच बोटा एवढा होता, छोटासा बक्क बांधकाम नव्हतं, लोक मेले. राज्यभर चर्चा झाली. मग अनधिकृत बांधकाम प्रत्येक जिल्ह्यात काही हजार, काही लाख, 1 लाख, 2 लाख, 5 लाख अशी निघाली. आता हे सगळे विषय वेळोवेळी चर्चेला येतात. पण अनधिकृत हे अनधिकृतच असतं ना, म्हणजे बेकायदेशीर बेकायदेशीरच असतं. मग एखाद्याला बिल्डरने फसवलं तर त्याला त्याच्या किंमत मोजायला लागते. त्याला कोणी बेड्या घालून देत नाही पोलीस चौकीला, पण त्याला फटका बसतोच. तुम्ही एखादं खोटं प्रमाणपत्र घेतलं आणि नोकरी मिळवली की नोकरी जाते. ते रेग्युलराईज करून द्या असं कसं म्हणता येईल. तसं अमेरिकेच्या कायद्यामध्ये ते लोक तिथे राहत आहेत, ते अनधिकृत आहेत, बेकायदेशीर आहेत, त्यांना ते डिपोर्ट करतात. डिपोर्ट करायची त्यांची पद्धत आहे. आता बेड्या घालून आले म्हणून एखाद्याचा आपण तो माणूस बेकायदेशीर आहे ना, तो अमेरिकेच्या इकॉनॉमीत भर घालतो. इकॉनॉमीत भर घालतो याला काहीच अर्थ नाही. एखादी वडापावची गाडी रस्त्यावर आहे अनधिकृत आणि त्याच्यावर कारवाई झाली आणि त्या गाड्या जप्त होतात, रस्त्यावर लोक कपडे विकतात ते जप्त होतात, पण तो माणूस आधी 10 दिवस विकतो, त्याने इकॉनॉमीला बूस्ट केला असं म्हणणं याला काहीच अर्थ नाही. म्हणजे ही थोडंसं आपण थोडा विवेक याच्यात बाळगायला हवा असं मला वाटतं. आणि या लोकांना बेड्या घालून आणलं त्याचं मी समर्थन करत नाहीये. अमेरिका हा काय माझा देश नाही, माझा भारत हाच देश आहे. पण माझी जी माणसं अमेरिकेत जात आहेत, उद्या कॅनडाला जाऊ इच्छितात, लंडनला जाऊ इच्छितात, जर्मनीला जाऊ इच्छितात, कुठेही जाऊ इच्छितात, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी, वैध मार्गाने जावं. एजंटच्या थ्रू पण जातात तर त्याची सगळी खातरजमा करावी आणि चांगल्या गोष्टी कराव्यात. सिनेमाचं तिकीट पण लोक ब्लॅकने घेतात, तर घेऊ नका असंच म्हणणार मी, कारण मी कधीच असे प्रकार करत नाही. मी त्याला कुठल्याही प्रकारे पाठिंबा देणार नाही. त्यांना बेड्या घालून आणल्याने देशाचा अपमान होतो असं मला वाटत नाही. कारण ते बेकायदेशीरच राहतात ना. त्यांना अमेरिकेच्या पद्धतीने पाठवलं, देशामध्ये जर त्यांना सन्मानाने आणलं असतं स्वतंत्र विमान पाठवून, आणि जर इथे लोकांनी पार्लमेंटमध्ये टीका केली असती की तुम्ही गुन्हेगार लोकांना आणायला विमान पाठवताय, कोलंबिया छोटा देश आहे, त्यांना काय पडलंय, तुम्ही गुन्हेगारांना आणायला विमान पाठवता का, अशी जर उद्या कोणी टीका केली असती तर लोक दोन्हीकडनं बोलतात. मला असं वाटतं की त्यांना बेड्या घालून आणायच्या का आणखीन काय आणायचं ते अमेरिकेच्या कायद्याने केलंय. आपल्या भूमीत उतरल्यावर त्या बेड्या राहिल्यात का? नाही येत ना. आपल्या इथं ते आपले नागरिक आहेतच ना. तिथे त्यांनी काय गुन्हा केला त्याची शिक्षा. याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत आणि परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये एखाद्याला समजा परदेशातल्या भूमीवर आपल्या कायद्याने गुन्हा नाही केस चालवता येत, म्हणजे विजय मल्ल्या फरार झाले किंवा आणखीन कोणते हिरे माणकेवाले झाले, त्यांना आणावं लागतं, नाही तर त्या दोन देशातल्या करारांमुळे कारवाई होते. जसे भारत अमेरिका संबंधातले असतील जे काय असतील ते तांत्रिक बाबी त्याप्रमाणे होईल. त्यामुळे या लोकांना आणलं त्यात भारताची मानहानी झाली किंवा त्यांना बेड्या घालून आणल्यामुळे भारताची मानहानी झाली असं मला वाटत नाही. आणि त्यांना मोकळं आणलं असतं म्हणजे त्यांनी अनधिकृत राहत असताना म्हणून भारताची मान फार मोठी उंच झाली असती असंही मला वाटतं. बरोबर आहे. यानंतर आपण येऊया महाराष्ट्रातल्या विषयाकडे. महाराष्ट्रातला विषय जो गाजतो आहे तो सध्या बीडचा विषय गाजतो आहे. धनंजय मुंडे प्रकरण आहे. मग धनंजय मुंडेंच्या तथाकथित ज्या पत्नी आहे, ज्याला आपण पत्नी म्हणायचं नाही म्हणायचं हा पुन्हा एकदा कायदेशीर वादाचा मुद्दा आहे. त्यांना 2 लाखाची पोटगी द्यावी असा न्यायालयाने आदेश दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला बीडमध्ये ज्यांना पाठिंबा कोणीतरी देतोय, कोणीतरी छुपा धनी आहे असं म्हटलं जात होतं आतापर्यंत, ते सुरेश धस जे वारंवार आरोप करत आहेत धनंजय मुंडेंवरती, त्यांचं नाव घेऊन करतायत, कधी कधी नाव न घेता करतात. त्यांच्या एका मतदारसंघातल्या एका कामाकरता खुद्द देवेंद्र फडणवीस तिकडे गेले मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या पाठीमागे तुम्हारे पास कौन है हा जो दीवार मधला डायलॉग आहे तसा तो डायलॉग सुरेश धसांनी मारला आणि म्हणाले की मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद है. अशा पद्धतीचं मग त्याच्यावरती पंकजा मुंडेंनी काही डायलॉग मारला. हे सगळं जे नाट्य घडत आहे किंवा ह्याच्याबद्दल आपल्याला काय सांगेल किंवा लोकांना नेमकं हे जाणून घ्यायला आवडेल की धनंजय मुंडे प्रकरण अधिक बुडत्याचा पाय अधिक खोलात जातोय का एक, आणि दुसऱ्या बाजूला सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद खरोखर त्यांच्या मागे आहे का. दोन गोष्टी अशा आहेत की आपण पाहिलं तर जसं डिसेंबर एंडला म्हणजे 14 ते 20, 15 ते 20 डिसेंबरमध्ये जे सत्र झालं हिवाळी अधिवेशन विधानसभेचं, ते निवडून आल्यानंतर एक विश्वासदर्शक ठरावाचं अधिवेशन झालं मुंबईत 3 दिवसाचं आणि त्यानंतरचं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन फडणवीस सरकारचं आत्ताच्या. त्या अधिवेशनामध्ये बीडचा मुद्दा आला कारण त्या काळात ती घटना घडली. आता त्या घटनेला आता 2 महिने झाले हिवाळी अधिवेशनाला आणि त्यावेळेला सुरुवातीला विधानसभेत त्याची चौकशी जाहीर झाली. एक निवृत्त हायकोर्ट जस्टिसच्या अंडर चौकशी म्हणजे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या, कारण उच्च न्यायालयाने सरकारला कळवलेलं आहे यापूर्वीच की आम्ही सिटिंग जज म्हणजे आता पदावर असलेले न्यायमूर्ती देऊ शकत नाही कारण पेंडिंग केसेस आधी खूप आहेत. त्यात अशा चौकशांना लावलं वेगवेगळ्या केसेसना आता ती स्ट्रेंथ कमी होईल म्हणून निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार हे निश्चित आहे ती चौकशी. त्यांना 3 ते 6 महिन्याचा अवधी दिलाय अहवाल द्यायला चौकशी करून. त्याच वेळेला
गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुन्हेगारी स्वरूपाचे जे आरोप आहेत आणि अराजक सदृश जी स्थिती आहे बीडमधली मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, त्याचं चौकशी ही आयजी लेव्हलच्या अधिकारी म्हणजे महानिरीक्षकांच्या पोलीस महानिरीक्षकांच्या लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या समितीकडनं चौकशी होणार. त्याचाही अहवाल 3 ते 6 महिन्यांनी येणार. तो मार्च ते जूनच्या मध्ये अहवाल केव्हा तरी येईल, 3 ते 6 महिने म्हणजे. तेव्हा त्याचं काय दूध का दूध पाणी का पाणी जे काय होईल आणि कारवाई. मधल्या काळात काय होतं तर राजकारण होतं. आपण पाहिलं सुरेश धस टीव्ही वाहिन्या व्यापून राहिले होते 2 महिने. काय झालं की सुरेश धस इतकं बोलतात आणि रोज धनंजय मुंडेंना टार्गेट करून काहीतरी आरोप करतात आणि काय म्हणतात धनंजय मुंडे म्हणजे कोण, तर वाल्मिक कराड यांचे आका, ज्यांनी देशमुखांची हत्या केली ते कोण आहेत, ते घुले वगैरे मंडळी ही वाल्मिक कराडांची माणसं. आता मूळ मुद्दा असा की वाल्मिक कराडांच्या सांगण्यावरनं हत्या झाली का, हा एक मुद्दा. आणि वाल्मिक कराडांना मुंडेंचा अवय आहे का, तर धनंजय मुंडेंनी हे स्पष्ट केलं की माझे आणि वाल्मिक कराडांचे संबंध आहेत, पण या गुन्ह्याशी माझा संबंध नाही, हा त्यांचा बचाव आहे. आता चौकशीत जे काय यायचं ते येईल. मग धस ज्या वेळेला रोजच्या रोज धनंजय मुंडेंना लक्ष करतायत, याचा अर्थ धनंजय मुंडेंना धस यांनी लक्ष करावं याच्यासाठी भाजपच्या नेतृत्वाचा पाठिंबा आहे, तो जरी समोर येत नसला तरी. म्हणजे वाल्मिक कराडचे आका मुंडे आहेत, हे मुंडेंचं नाव न घेता आका 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 हे जे धस म्हणत होते आणि घराघरात ते आका हा शब्दप्रयोग आता वापरला जाऊ लागला. धस यांचा आका तसं धस यांचे आका कोण आहे हे पहिल्यांदा परवा समोर आलं. कारण असं की जाहीर कार्यक्रमाला इतके दिवस हे लोक फारसे जात नव्हते. म्हणजे धनंजय मुंडे आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यामुळे अजित पवारांनाच पालकमंत्री केलं गेलं बीडचं. म्हणजे काय, साप बी मर्यावर लाठी बी ना तुटे, म्हणजे फडणवीस नामा निराळे राहतील कारण ते मुख्यमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडे, पण ते काय धनंजय मुंडेंवर कारवाई करताना दिसत नाहीत. थेट पळवाट आहे, चौकशी समितीचा अहवाल आला की करू, म्हणजे तोपर्यंत होणार नाही. अजित पवारांना पालकमंत्री करून मोकळं झालं की 2 शक्यता, की जर धनंजय मुंडेंना ठरवलं निर्दोष तर ते पालकमंत्री होऊ शकतील अजित पवार बाजूला होऊन, आणि दोषी ठरले तर ते बाजूला झाले. म्हणून कालची जी डेव्हलपमेंट आहे की छगन भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांना मंत्री केलं नाही, तेव्हा छगन भुजबळ म्हणते जहा नाही चायना वहा नाही राहना, म्हणजे अजित पवारांकडे राहतो की नाही अशी भीती. मग अजित पवारांचा मला फोन आला आणि माझा आता मी नीट आहे असं त्यांनी इंडिकेट केलंय. म्हणजे कदाचित मुंडेंच्या पायाखालची वाळू आणखीन घसरतीये का, त्याला 2 पुरावे की फडणवीस बीडमध्ये गेले, जाहीर कार्यक्रमात मुंडे पंकजा आणि धस यांच्या सोबत बसले. पंकजा मुंडेंनी काय वक्तव्य केलं, मी ज्यावेळेला पालकमंत्री होते तेव्हा सुईच्या टोकाने बोचावं एवढाही गुन्हा झाला नाही इथे, म्हणजे लॉ अँड ऑर्डर चांगली होती. म्हणजे धनंजय मुंडेच्या काळात खराब झाली. आणि मग धस काय म्हणाले, माझ्या मागे फडणवीस आहेत, मेरे पास माँ आहे, शशी कपूर म्हणतो दीवारमध्ये तसं. म्हणजे धसांच्या मागे फडणवीस आहेत, म्हणजे ते म्हणतात ते सगळं फडणवीस म्हणतात किंवा खरं आहे. आणि पंकजा मुंडेंच्या काळात गुन्हे होत नाहीत, म्हणजे धनंजय मुंडेच्या काळात होत. त्यात पुन्हा पंकजा मुंडेनं बीडचं संपर्क मंत्री केलं भाजपाने. हो, म्हणूनच ना, नाही सहसंपर्क मंत्री म्हणजे खाली अजित पवारांच्या पक्षाचा संपर्क मंत्री. त्यामुळे तिथे पंकजा मुंडे या भाजपच्या मोठ्या नेते आहेत, तिथे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी संभाजीराजांनी केली होती त्यावेळेला, म्हणजे मंत्री केलं तर चालेल. आज परिस्थिती अशी की त्यांचं मंत्रिपद जातं का काय, म्हणून त्यांचा जर या प्रकरणामध्ये दोषी ठरवायचा असेल किंवा ठरणार असतील तर त्याची आज थोडी गाडी पुढे गेली. धनंजय मुंडेच्या अडचणी वाढणार आहेत मुंडेंच्या, कारण फडणवीसांच्या उपस्थितीत धस सांगतात मेरे पीछे फडणवीस आहे. आता बॅटल लाईन इज क्लिअर. आणि दुसरीकडे छगन भुजबळ सांगतात की अजित पवारांचं माझं बोलणं आलंय, म्हणजे आता जहा नाही चायना वहा नाही राहना वरनं थोडा चायना येऊ लागलेला आहे. चायना येत असेल तर काय येत असेल तर एक जागा कदाचित खाली होणार असेल कॅबिनेट मधली. आणि धनंजय मुंडे पंजारी समाजाचे ओबीसी नेतात आणि भुजबळ ओबीसी आहेत, ते परत येऊ शकतात का, हे मुद्दे असल्यामुळे कदाचित आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली त्याचा फायदा छगन भुजबळांना मिळतो असं दिसतच आहे ना. म्हणजे बरोबर आहे. मंडळी, लक्षात एक गोष्ट आली असेल की राजकारणामध्ये एक जागा ज्या वेळेला रिकामी होत असते त्यावेळेला दुसरी ती जागा घेण्याकरता पुढे सरसावत असतो. आणि तीच परिस्थिती आज दिल्लीच्या निवडणुकीमध्ये देखील होताना दिसते आहे. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आज आपची जागा भाजप घेताना दिसते आहे. कदाचित राहुल गांधींनी भाजपला लक्ष न करता आपला लक्ष करून भविष्यामध्ये काँग्रेस भाजपच्या तुलनेमध्ये आगामी त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या कंडिशनमध्ये किंवा स्थितीमध्ये येण्याकरता जे प्रयत्न सुरू केले ते दिसत आहेत. म्हणजे जागा एकमेकांची घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तोच प्रयत्न राज्यामध्ये सुद्धा होताना दिसतो आहे. धनंजय मुंडेंचं जे कौटुंबिक प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये सुरू आहे, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना फटका बसलेला दिसतो आहे. दुसरीकडे आता जे आपण चर्चा केली त्याप्रमाणे फडणवीस स्वतः आष्टीमध्ये गेले,
सुरेश धस म्हणाले की फडणवीस माझे आका आहेत असं जरी एक्झॅक्टली नसले म्हटले तरी त्यांच्या मागे फडणवीसांचे आशीर्वाद आहेत असं ते म्हणालेले आहेत. आणि हे सगळं होत असताना भाजपाने पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्याचा संपर्क मंत्री केलेला आहे. या परिस्थितीमध्ये पार्श्वभूमीवरती त्याच्या छगन भुजबळ यांनी अजित पवारांशी जुळवून घेण्याचे संकेत दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी नेमकं काय दर्शवतात हे सगळं आपल्याला येणारा काळ सांगेल. आज संध्याकाळी दिल्लीच्या निवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान भाजपाच्या मुख्यालयामध्ये जाऊन नेमकं काय बोलतात याच्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावरती आपण कदाचित भविष्यामध्ये पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत किंवा त्या दरम्यान जर नवीन आणखी काही विषय आले तर त्याच्यावरही चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जा, त्याच्यावरती तुमच्या कमेंट्स ज्या काय असतील त्या कळवा. आमचा हा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.